पण हा पैलवान आपल्या ओळखीचा नाहीये. त्या थेरड्याने आणलंय ना, आणला असेल कुठून तरी. कुठं कुठं हुडकायचा त्याला आता, नाही का? ते मला काही माहित नाही. हा माणूस जर का हाती लागला आणि हा भाऊराव नाईकांच्या विरोधात साक्ष द्यायला तयार झाला ना, मग त्या भाऊरावला जेलमध्ये टाकण्यापासून कोणीच अडवू शकत नाही. धैर्यलाही कळेल भाऊराव नाईक किती खाली मुंडे आणि पाताळ धुंदी येते. आणि म्हणून म्हणतीये, कितीही कठीण काम असलं तरी ह्या माणसाला शोधून काढलंच पाहिजे. शोधून तर काढणारच. तो माणूस आता पाताळात जरी जाऊन लपला ना, तरी त्याला शोधून काढे. आणि तुमच्या सकट बाकीच्यांनाही हे प्रूव्ह करून दाखवेन की भाऊंचा आणि त्या माणसाचा काही संबंध नाहीये. खरं तर त्या माणसाला कुणीतरी दुसऱ्यानेच पाठवलं होतं. अरे आत्ता कुठं बरा व्हायला लागलायस, त्यातनं आणि कुठे त्याला हुडकायला निघालायस? जर दम काढ की, एवढी कसली गडबड आहे? हुडक की त्याला नंतर. आत्ता जरा नीट बरा हो, आधी आराम कर, काळजी घे स्वतःची. जास्त आराम करायची सवय नाहीये मला, म्हणून बोर झाले. जरा बाहेर फेरी मारून यावं म्हणलं आणि त्या माणसालाही शोधतो. काही गरज नाहीये त्याची. अजून 2 दिवस तरी घरातनं बाहेर पडायचं नाहीयेस तू. इरा, इरा. हा त्या